ॲमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या यांच्या समवेत झालेल्या करारामुळं शेतकरी आपला कृषी माल आता थेट या कंपन्यांना विकू शकणार आहे. कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठकीत महत्त्वाचे सामंजस्य करार झाले असून ज्याची आपल्या शेतकरी बांधवांना गरज असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मला आठवतं की ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून मी काम करत होतो आणि श्री प्रवीण परदेशी हे अप्पर मुख्य सचिव म्हणून माझ्यासोबत काम करत होते. माझ्या कार्यालयामध्ये आमचे ते प्रमुख होते. त्यावेळी आम्ही या संपूर्ण कृषी क्षेत्राचा ज्यावेळेस आढावा घेतला त्यावेळी आमच्या लक्षात आलं की कृषीचं क्षेत्र हे पूर्णपणे रिलीफ बेस्ड क्षेत्र झालेलं आहे. म्हणजे सबसिडी द्यायची किंवा पाऊस आला कंपेन्सेशन द्यायचं, दुष्काळ पडला कंपेन्सेशन द्यायचं, कीड आली कंपेन्सेशन द्यायचं. आता अशा प्रकारच्या कंपेन्सेशनची आवश्यकता असतेच, पण त्याच्याने शेतकऱ्याचं काही भलंही होत नाही, त्याची परिस्थिती सुधारत नाही. त्याचं नुकसान झालेलं असतं 50,000 रुपयाचं, आपण त्याला देतो 5-6 हजार रुपये. त्यामुळे कुठेतरी ही जी रिलीफ बेस्ड अशा प्रकारची ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आहे याला आपल्याला इन्व्हेस्टमेंट बेस्ड ॲग्रिकल्चर इकॉनॉमीकडे न्यावं लागेल. कृषी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन, माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक 2024 सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्या राज्य सरकारनं कृषी मूल्य साखळीचा दुसरा टप्पा आता प्रारंभ केला आहे. सबसिडीतून, नुकसान भरपाईतून शेतीचं क्षेत्र बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. 2014 ते 2019 या काळात शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, स्मार्ट यासारख्या योजनांची आखणी झाली. वातावरणपूरक शेती हाही प्रयत्न झाला. शेतकऱ्यांना थेट बाजाराशी जोडण्याचा निर्णय झाला. त्यासाठीच कृषी मूल्य साखळीच्या उपाययोजना प्रारंभ करण्यात आल्या. हा पुढचा टप्पा प्रारंभ केल्याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं मनपूर्वक अभिनंदन. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभे असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ग्रामविकास सामाजिक परिवर्तन फाउंडेशन ONDC यांच्यात सामंजस्य करार झाला. शेतकऱ्यांची उत्पादनं डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी करार करण्यात आला आहे.